श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, एका दादांची कमेंट आली होती की ताई, दारू पित असले, व्यसन करत असलं तर त्यावर काहीतरी एखादा मार्ग म्हणजे एखादा काहीतरी उपाय सांगा म्हणून. तर मग म्हटलं ठीक आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, जे कोणी ड्रिंक करते त्याच्यावरती आज सुंदरशी सेवा घेऊन आलेली आहे. बघा काय होते, बरेचदा घरामध्ये जर एखादा व्यक्ती व्यसनाच्या अधीन गेलेला असला, सगळं घर हे अस्तव्यस्त होते. ती घरातली जी महिला आहे ती पण त्रस्त होऊन जाते आणि जी काही मिळकत येते ती सगळी मिळकत त्या व्यसनामध्ये सगळी व्यस्त होऊन जाते, वाया जाते. तर काही पैसा आपला राहतच नाही. पैसा म्हटलं तरी चालते. मुलांवरती पण वाईट संस्कार पडायला चालू होते. कारण एक व्यक्ती जर व्यसनाच्या अधीन गेलेला असला, त्या घराची दशा काय होते, दशा म्हटल्यापेक्षा महादशा म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. पण इतकं काही वाईट प्रसंग त्यांच्यावरती यायला लागते. कारण आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बाकीच्या लोकांचा वेगळा होते. मग आपल्याला अशा वेळेला कुठली सेवा करायला पाहिजे? सेवा थोडीशी मोठी आहे ताईंनो, पण खरंच मी तुम्हाला मनापासून सांगते की याचा अनुभव तुम्हाला खूप मोठा आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, खरंच आपल्या पती असो किंवा आणखीन कोणी असो, जर व्यसनाच्या अधीन गेल्या, ते व्यसन जर आपल्याला सोडायचं असेल तर थोडीशी सेवा आपल्याला मोठी करावं लागेल. मग आपल्याला सेवा कुठली करावं लागेल? तर प्रत्येकाला माहिती आहे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र, आपल्या रुद्रयंत्र आहे का, रुद्रयंत्र आहे का, याला रुद्रयंत्र म्हणतात. सगळ्यांना माहित असेल हे रुद्रयंत्र आहे. अतिशय सुंदर. यावरती सेवा जेव्हा आपण करतो की नाही, व्यसनाच्या कितीही अधीन गेलेला व्यक्ती सुद्धा व्यसन सोडतो, इतकं पॉवरफुल हे रुद्रयंत्र आहे. जर आपल्याकडे हे नसेल, आता तुमच्याकडे नसेल कदाचित, तर मग आपण काय करायचं, ज्यावेळेस आपल्याकडे रुद्रयंत्रच असते, महादेवाची पिंड सगळ्यांकडे आहे, सगळ्यांना माहिती आहे महादेवाची पिंड आपल्याकडे आहे. आणि नित्यसेवा नावाचा ग्रंथ, जो हा नित्यसेवा नावाचा ग्रंथ आहे, हा सुद्धा तुमच्याकडे सगळ्यांकडे असेल. नसेल तर तो तुम्ही आणायचा आहे. कुठल्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि रुद्रयंत्र पण तुम्हाला तिथेच मिळणार. मग आपल्याला याच्यावरती सेवा कोणत्या करायची आहे? जर व्हिडिओ चालू असला, पेन किंवा कागद घेऊन बसायचं आणि कागद आणि पेन घेतल्याच्या नंतर जे काही मी सांगते ते तुम्ही नोट करायचं. काय करायचं? मग आता आपल्याला जी महादेवाची पिंड आहे, तुमच्याकडे रुद्रयंत्र नसलं तर मग आता महादेवाची पिंड आहे, महादेवाच्या पिंडीला आपण आता कशा प्रकारे ठेवायचं, रुद्र अभिषेक त्याच्यावरती कशा प्रकारे करायचं ते सांगते मी आधी. लाकडाचा पाट ठेवायचा आहे, त्याच्यावरती एखादा कोपर वगैरे, कुठलाही स्टीलचा वगैरे, कुठलाही पितळीचा असो, स्टीलचा असो, कुठल्याही धातूचा असो, ते तुम्हाला घ्यायचं आहे. पण लाकडाचा पाट आवश्यक आहे, त्याच्यावरती तो ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये अशाच प्रकारचं एखादं तामन असते बघा, असं पितळेचं असो किंवा तांब्याचं असो, अशा प्रकारची प्लेट, ज्याला आपण तामन म्हणतो, ते आपल्याला ठेवायचं आहे. आणि उत्तर दिशा, आता उत्तरेकडे आपल्याला महादेवाच्या पिंडीचं तोंड करायचं आहे. मग उत्तरेकडे तोंड केल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला तिपाई ठेवायचं आहे, म्हणजे गळती. आणि तिपाई ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरती एक लोटा ठेवायचा आहे, ज्याला छिद्र केलेला असलेला. आणि आपल्याला काय करायचं आहे, नित्यसेवा नावाच्या ग्रंथामध्ये रुद्र अभिषेक आहे. मग आपल्याला रुद्र अभिषेक संकल्पयुक्त करायचा. मग संकल्पयुक्त कसं करायचा? मग हातावरची थोडंसं पाणी घ्यायचंय, 2-3 तांदळाचे दाणे घ्यायचे आहे आणि तुमचं जे काही इच्छा आहे, तुमची इच्छा काय आहे की तुमचे जे काही पती असेल त्यांनी जर काही ड्रिंक करत असेल ते सोडायची आहे. मग आपल्याला जे काही इच्छा आहे ते म्हणायची. मग ते पाणी एका प्लेटमध्ये टाकायचं. प्लेटमध्ये टाकलेलं पाणी आपण तुळशीच्या कुंडामध्ये टाकायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, पाणी त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रुद्राभिषेक करता त्यावेळेस एखादा हांडा वगैरे काहीतरी तुम्हाला ते जवळ ठेवायचा आहे आणि आपल्याला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची. मग नित्यसेवा नावाच्या ग्रंथामध्ये 11 अनुवाद दिलेले आहे. रुद्राभिषेक म्हटलं, तुम्ही तो ग्रंथ थोडासा चाळला तर तुम्हाला नक्की ते मिळणार. आणि मिळाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 11 अनुवाद दिलेले असते. 11 अनुवाद, 11 चमक आणि त्याच्यानंतर संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, त्याच्यानंतर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हा मंत्र सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे. हे पण आपल्याला 11 वेळा, आपल्याला मंत्र जे आहेत हे 11 वेळा घ्यायचे आहे. आणि 11 अनुवाक आणि 11 चमक हे एकसारखे वाचायचे आहे. आणि पाणी गळती एकसारखी ठेवायची आहे, एक थेंब थेंब नसलं पाहिजे, अखंड धार त्याच्यावरती असली पाहिजे महादेवाच्या पिंडीवरती. आणि जेव्हा हे पाणी पूर्ण जमा झालेलं असते रुद्राभिषेकाचं, याला रुद्राभिषेकाचं तीर्थ असं म्हटलं जाते. मग ते पाणी आपल्याला एखाद्या कळशीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि कळशीमध्ये भरून ठेवल्याच्या नंतर जे व्यक्ती ड्रिंक करते, जे व्यक्ती व्यसनाच्या अधीन झालेला आहे, त्याला तेच पाणी प्यायला द्यायचं. मग आता त्याच्या जेवणामध्ये पण हे पाणी गेलं तरी चालते. मग आता ते पाणी जेव्हाही मागितलं तेव्हा तुम्हाला त्यांना रुद्राभिषेकाचंच पाणी द्यायचं आहे. पोळी करायची आहे, त्याच्यामध्ये रुद्राभिषेकाच्याच तीर्थाने तुम्ही पोळी करा. भाजी करसाल तरी त्याच्यामध्ये रुद्राभिषेकाचंच तीर्थ टाका. आणि काय होते माहितीये का, तुम्हाला जर लवकरात लवकर दारू सुटली पाहिजे असं वाटत असेल तर हा रुद्राभिषेक तुम्ही नित्य नेमानं रोज जरी केला, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला करायचा आहे.
तुम्ही म्हणसाल ताई आम्ही जेवण करायच्या आधी का, असं काहीही नाहीये. जेवण केल्यावर सुद्धा आपण रुद्राभिषेक करू शकतो. त्याच्यामुळे जेवणाचं वगैरे असं काहीही बंधन नाहीये, कुठल्याही प्रकारचा उपवास वगैरे काहीच नाही. पण नित्य नेमानं तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आणि रुद्राभिषेकाचं जे तीर्थ आहे हे तुमच्या घरात जेही व्यक्ती ड्रिंक करत असेल त्यांना द्यायचा आहे. खरंच हा उपाय इतका छान आणि इतका सुंदर आहे, याचे भरपूर काही उदाहरणं तुम्हाला देण्यासारखे आहे. पण कधी कधी वेळ सुद्धा कमी पडतो आणि त्यामुळे देऊ शकत नाही. पण प्रत्येक व्हिडिओज मध्ये तुम्हाला अनुभव सुद्धा सांगणार आहे आणि सुंदर सुंदर व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. जर काही तुमच्या लक्षात वगैरे काही आलं नाही तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता की ताई काय कसं करायचं वगैरे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे रुद्राभिषेक कसा करायचा आणि तुमच्या लक्षातही नसले आले तर तुम्ही मला लिहून पाठवा आणि मी त्याच्यावर नक्की तुम्हाला रिप्लाय देणार आहे. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला मनापासून जर खरंच आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे काही माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणार आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळते. आणि लॉंग व्हिडिओ आहे म्हणून अर्धवट सोडू नका, तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अर्धवट ज्ञान घेतलेलं कुठलंही कामाचं नाहीये. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. श्री स्वामी समर्थ.